2023 या वर्षात मराठी चित्रपट आणि मालिका विश्वातील काही कलाकारांनी आपले प्राण गमावले। या कलाकारांच्या निधनानं संपूर्ण इंडस्ट्रीवर शोककळा पसरली। चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान चाहत्यांच्या कायमच लक्षात राहील। जून महिन्यात ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर यांचं निधन झालं। त्या 94 वर्षाच्या होत्या। सुलोचना दीदी यांनी बॉलिवूडसह अनेक मराठी चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या। ऑगस्ट महिन्यात ज्येष्ठ अभिनेते मिलिंद सफई यांचं निधन झालं। त्यांच्यावर कॅन्सरचे उपचार सुरू होते। मिलिंद सफई यांनी अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या होत्या। मराठी चित्रपटसृष्टीतील देखणे अभिनेते अशी ओळख असलेले रवींद्र महाजनी यांचं ऑगस्ट महिन्यात निधन झालं। राहत्या घरी ते मृत अवस्थेत आढळले होते। त्यांच्या निधनानंतर 2 दिवसांनी ही माहिती समोर आली। मराठी आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचंही ऑगस्ट महिन्यात दीर्घ आजारानं निधन झालं। त्या 81 वर्षाच्या होत्या। 13 डिसेंबर रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे भाऊ रवींद्र बेर्डे यांचं निधन झालं। वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। ते घशाच्या कर्करोगानं त्रस्त होते।